नमस्कार. समर्थकृपा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 3 मार्च 2026 मधील पहिले चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण चंद्रग्रहण म्हणजे काय ते बघूया. ज्या वेळेला पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते त्यावेळी सूर्याचा थेट प्रकाश चंद्रावर पडत नाही, अशा खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणाचे 3 प्रकार असतात: खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण आणि उपछाया चंद्रग्रहण. आता आपण खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ते पाहूया. ज्यावेळी पृथ्वीची पूर्ण सावली चंद्रावर पडते आणि चंद्र पूर्ण झाकला जातो यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. ज्यावेळी पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते त्याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आणि ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून म्हणजेच कमी गडद असलेल्या छायेतून जातो त्याला उपछाया चंद्रग्रहण असे म्हणतात. आता जे 3 मार्चला भारतातून दिसणारे चंद्रग्रहण आहे ते खग्रास चंद्रग्रहण आहे. ते आपल्याला भारतातून 25 मिनिटाचं चंद्रग्रहण दिसणार आहे. जगामध्ये विविध भागातून हे चंद्रग्रहण दिसणार आहे. आता भारतामध्ये या चंद्रग्रहणाचा सूतक काळ कधी सुरू होईल, या चंद्रग्रहणाची भारतातील वेळ काय, भारतामधून कुठून चंद्रग्रहण दिसणार नाही, कुठल्या भागातून दिसणार आहे, गर्भवती महिलांनी त्याचे नियम कसे पाळायचे आहेत, चंद्रग्रहणाची वेळ काय आहे, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 3 मार्च 2026ला जे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे ते भारतीय वेळेनुसार दुपारी 3:20 सुरू होईल तर सायंकाळी 6:47 समाप्त होईल. या ग्रहणाचा एकूण कालावधी जो आहे तो 3 तास 27 मिनिटांचा आहे. या ग्रहणाची खग्रास अवस्था आहे ती सायंकाळी 4:34 ते 5:33 हा 59 मिनिटांचा कालावधी आहे. हे ग्रहण मंगळवार 3 मार्च फाल्गुन पौर्णिमेला लागणार आहे. या ग्रहणाचा सूतक काळ ग्रहण चालू होण्याच्या 9 तास आधी चालू होतो, म्हणून ग्रहणाचा सूतक काळ त्या दिवशी सकाळी 6:20 चालू होणार आहे. भारतात हे ग्रहणाचा स्पर्श किंवा मध्य पाहायला मिळणार नाही. ग्रहणाचा पुण्यकाळ चंद्रोदयापासून मोक्षापर्यंत हा अल्पकाळ आहे. पंचांगानुसार या ग्रहणाचा सूतक काळ 3 मार्च सकाळपासून ते मोक्षापर्यंत पाळायचा आहे. बालक, वृद्ध, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गर्भवती स्त्रिया या लोकांनी सूतक काळ 3 मार्च सकाळी 11 वाजल्यापासून पाळायचा आहे. ग्रहणाचा स्पर्श हा 3:20 सुरू होणार आहे तर मध्य 5:04 असणार आहे. ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:48 होणार आहे. आता भारतामधून ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे ते पाहूया. हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर पूर्व भाग, मिझोराम, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे. जगभरात हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे ते पाहूया. तर पूर्वी युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन ओशन, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटं इतका आहे. वेद काळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म करता येतात. वेद काळात भोजन निषिद्ध मानतात, तर बालक, वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया यांनी भोजन ग्रहण केले तरी चालेल. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये. ग्रहण काळात मंत्र जप करणे, स्तोत्र, हनुमान चालीसा करू शकतात. हुताशनी पौर्णिमा यावर्षी 2 दिवस आहे, म्हणजेच 2 मार्चला सायंकाळी 5:55 सुरू होते आणि 3 मार्चला 5:07 संपते. तर यावर्षी होळी दहन 2 मार्चला करायचे आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.